गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्चर याबद्दल डिस्कस करणार आहोत. इसेन्शियल क्वालिटीज ऑफ रिसर्च म्हणजे संशोधकाचे आवश्यक गुण. संशोधकाचे आवश्यक गुण या बाबतीत आपण यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. त्या 2 व्हिडिओमध्ये आपण संशोधकाचे जे आवश्यक गुण आहेत, जे 2 भागात विभागल्या जातात. एक संशोधकाचे विशिष्ट गुण आणि दुसरा भाग म्हणजे संशोधकाचे सामान्य गुण. चांगल्या संशोधकाचे त्या ठिकाणी जे गुण असतात ते त्याच्या संशोधनावर परिणाम करीत असतात, प्रभाव पाडित असतात. म्हणून चांगल्या संशोधकाकडे कोणते गुण असले पाहिजे याबद्दलचा कोणताही नियम नाही, परंतु चांगल्या संशोधकाकडे कोणते गुण असावेत ते गुण सांगितले जातात. तर ते 2 भागामध्ये विभागले जातात. त्यापैकी संशोधकाचे विशिष्ट गुण म्हणजे संशोधन विषयासंबंधी संशोधकाचं जे ज्ञान असते, त्या संशोधन विषयासंबंधी जे संशोधकाचे गुण असतात त्याला त्या ठिकाणी संशोधकाचे विशिष्ट गुण असे म्हणतात. आणि त्यामध्ये आपण संशोधकाचे 5 विशिष्ट गुण पाहिले होते. एक म्हणजे संशोधकाला विषयाचं ज्ञान असलं पाहिजे. दुसरा विशिष्ट गुण म्हणजे संशोधन पद्धतीचं संशोधकाला ज्ञान असलं पाहिजे. आणि तिसरा विशिष्ट गुण तो म्हणजे संशोधनात व्यक्तिगत रुची असली पाहिजे. संशोधन विषयाबाबत संशोधन करताना संशोधकाला संशोधन विषयामध्ये व्यक्तिगत आवड असली पाहिजे. हे 3 गुण पाहिल्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये संशोधकाचे विशिष्ट गुण पाहत असताना आणखी 2 गुण पाहिले. ते म्हणजे संशोधकाचा निपक्षपातीपणा आणि संशोधकाचा संशोधनाचा अनुभव. तर संशोधनाचा अनुभव म्हणजे संशोधकाचं एक फार मोठ्या प्रकारचं भांडवल असते. आणि हा संशोधनाचा अनुभव असणारे संशोधक अनुभवाच्या आधारावर अगदी यशस्वीरित्या संशोधन पूर्ण करू शकतात. म्हणून संशोधकाकडं हे 5 गुण असले पाहिजे: विषयाचे ज्ञान, संशोधन पद्धतीचे ज्ञान आणि संशोधन विषयाची व्यक्तिगत रुची, निपक्षपातीपणा आणि संशोधनाचा अनुभव. आता या व्हिडिओमध्ये आपण संशोधनकर्त्याचे सामान्य गुण पाहणार आहोत. संशोधनकर्त्याचे सामान्य गुण म्हणजे संशोधकामध्ये त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दलचे जे गुण असतात त्याला सामान्य गुण असे म्हणतात. म्हणजे संशोधनकर्त्याच्या व्यक्तिमत्वासंबंधीचे जे गुण असतात त्या गुणांना संशोधनकर्त्याचे सामान्य गुण असे म्हणतात. तर हे सामान्य गुण आपण या व्हिडिओमध्ये 3 पाहणार आहोत. 3 सामान्य गुण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला सामान्य गुण तो म्हणजे त्या ठिकाणी वैज्ञानिक प्रवृत्ती, सायंटिफिक ॲटिट्यूड. संशोधकामध्ये संशोधन यशस्वीरित्या करण्यासाठी संशोधकामध्ये सायंटिफिक ॲटिट्यूड असला पाहिजे. वैज्ञानिक प्रवृत्ती हा एक संशोधनकर्त्याचा अतिशय महत्त्वाचा गुण समजला जातो. कारण या गुणामुळे संशोधक संशोधनाची प्रेरणा घेऊन संशोधनाच्या मार्गावर विराजमान होतो आणि केवळ त्या मार्गावर विराजमान न होता ते संशोधन कार्य पूर्णत्वास नेतो. त्या संशोधकास ते कार्य पूर्ण करणं शक्य होते. म्हणून त्या ठिकाणी वैज्ञानिक प्रवृत्तीचा अर्थ काय पाहूया आपण. सुरुवातीला वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणजे काय, तर
सर फ्रान्सिस गॉल्टन यांनी वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणजे काय हे सांगताना असं म्हटलेलं आहे की वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणजे अशी स्वाभाविक प्रेरणा होय, अशी स्वाभाविक प्रेरणा होय की जी संशोधकाला ज्ञानमार्गाकडे घेऊन जाते. एवढंच नाही तर ते ज्ञानमार्गाकडे घेऊन जाऊन ते संशोधन कार्य शेवटपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रचंड त्या ठिकाणी शक्ती प्रदान करते. त्याला वैज्ञानिक प्रवृत्ती असे म्हणतात. म्हणजे संशोधकाकडं वैज्ञानिक प्रवृत्ती असली पाहिजे. म्हणजेच या वैज्ञानिक प्रवृत्तीच्या साह्यानं ज्या संशोधकामध्ये हा गुण आहे त्यामध्ये त्या ठिकाणी संशोधकाला ती संशोधन मार्गावर नेते आणि ती संशोधन मार्गावर नेऊन ते संशोधन कार्य पूर्ण करण्याची शक्ती प्रदान करते. म्हणजे संशोधन प्रवृत्तीचा अर्थ सांगताना सर फ्रान्सिस गॉल्टन यांनी 2 गोष्टीवर भर दिलेला आहे. ते म्हणजे वैज्ञानिक प्रवृत्तीमध्ये त्या ठिकाणी संशोधकाकडं वैज्ञानिक प्रवृत्ती असेल तर संशोधकामध्ये नवीन गोष्टी जाणून घेण्याची, संशोधन करण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. संशोधन करण्याची तीव्र जिज्ञासा निर्माण होते आणि ती जिज्ञासा त्या ठिकाणी संशोधकाला आपलं संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा देते. तर अशा रीतीनं वैज्ञानिक प्रवृत्तीमध्ये संशोधकांना संशोधन करण्याची तीव्र जिज्ञासा उत्पन्न होते आणि ती जिज्ञासा, त्या जिज्ञासेच्या परिपूर्तीकरिता ती प्रेरणा इच्छाशक्ती देते आणि त्या इच्छाशक्तीच्या साह्यानं संशोधन मार्गावर येऊन आपलं संशोधन कार्य पूर्ण करीत असतो. अशा पद्धतीनं अनेक संशोधकांनी या वैज्ञानिक प्रवृत्तीमधून आपलं संशोधन कार्य, अतिशय मोलाचं संशोधन कार्य पूर्ण केलेलं आहे. यामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं देता येतील संशोधकांची. उदाहरणार्थ APJ अब्दुल कलाम, उदाहरणार्थ आईन्स्टाईन, न्यूटन, ॲडम स्मिथ, अमर्त्य सेन अशी कितीतरी संशोधकांची उदाहरणं आपल्याला देता येतील की त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक प्रवृत्तीच्या आधारावर त्यांनी संशोधनाचा मार्ग स्वीकारला आणि संशोधनाचा मार्ग केवळ स्वीकारला नसून तो स्वीकारलेला मार्ग त्या ठिकाणी ते संशोधन कार्य पूर्णसुद्धा केलेलं आहे, पूर्णत्वास नेलेलं आहे आणि अमूल्य असं संशोधन समाजाला त्यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीनं संशोधकाकडं वैज्ञानिक प्रवृत्ती असणे हा संशोधकाचा अतिशय महत्त्वाचा गुण समजला जातो. त्यानंतर संशोधनकर्त्याकडं असणारा दुसरा सामान्य गुण तो म्हणजे जिज्ञासा. जिज्ञासा म्हणजे क्युरियासिटी. संशोधनकर्ता हा जिज्ञासू असला पाहिजे. त्याच्यामध्ये संशोधनाबद्दलची जिज्ञासा असली पाहिजे. जिज्ञासा म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, एखादी गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता, एखादी गोष्ट जाणून घेण्याचं कुतूहल, त्याला म्हणतात जिज्ञासा. जिज्ञासेमुळे व्यक्तीला त्या ठिकाणी काही गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते, उत्सुकता निर्माण होते. ज्या गोष्टी अज्ञात असतात, ज्या गोष्टी माहीत नसतात, त्या गोष्टी शोधून काढण्याची त्याला प्रेरणा मिळते. या जिज्ञासेमुळं त्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी माहीत करून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते आणि इच्छा निर्माण होते आणि या जिज्ञासेमुळेच
संशोधनकर्ता संशोधन कार्य करतो आणि हे संशोधन कार्य नवीन ज्ञान प्राप्त करणे हा या संशोधनाचा उद्देश असतो. या संशोधनाची पूर्तता जिज्ञासेशिवाय होऊ शकत नाही आणि जिज्ञासा हा संशोधनकर्त्याचा एक अतिशय महत्त्वाचा गुण आहे. तर या जिज्ञासेपोटी अनेक संशोधकांनी आपलं जीवन सार्थकी लावलेलं. या जिज्ञासेमुळं अनेक संशोधकांनी आपलं संशोधन कार्य पूर्ण केलेलं आहे आणि हे संशोधन कार्य पूर्ण करून त्यांचं संपूर्ण जीवन सार्थकी लावलेलं आहे. त्यामध्ये आत्ताच दिलेलं उदाहरण तुम्हाला देता येईल, APJ अब्दुल कलाम असतील, त्यानंतर आईन्स्टाईन, न्यूटनने आपल्याला या संशोधनाच्या प्रवृत्तीमधून त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम दिला. ॲडम स्मिथनं अर्थशास्त्राची त्या ठिकाणी मांडणी केली, अर्थशास्त्राला जन्म दिला. अमर्त्य सेन यांनी त्या ठिकाणी कल्याणकारी अर्थशास्त्रामध्ये संशोधन करून प्रचंड प्रमाणावर त्या ठिकाणी ज्ञान समाजाला दिलं. अशा प्रकारे या जिज्ञासा क्युरियासिटीमुळे संशोधक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संशोधन करतात, संशोधनाच्या मार्गावर जातात. संशोधनाच्या नुसतं मार्गावर जात नाहीत केवळ, तर ते संशोधन कार्य त्या प्रेरणेतून पूर्णही करतात आणि मौलिक असं संशोधन त्या ठिकाणी समाजाला ज्या अज्ञात गोष्टी आहे त्या गोष्टी ज्ञात करून देतात. त्यामुळं त्या ठिकाणी अनेक संशोधकांचं जीवन सार्थकी लागलेलं आहे. म्हणून जिज्ञासा हे सुद्धा संशोधकाचा अतिशय एक महत्त्वाचा गुण आहे. त्यानंतर कल्पनाशक्ती इमॅजिनेशन पॉवर. तर संशोधकाची कल्पनाशक्ती अत्यंत प्रबळ असली पाहिजे. त्याच्यामध्ये कल्पना करण्याची शक्ती प्रचंड असली पाहिजे, प्रबळ असली पाहिजे. त्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तो त्या ठिकाणी अनेक गुंतागुंतीच्या समस्याबाबत सखोल विचार करू शकतो आणि असा सखोल विचार करून त्या गुंतागुंतीच्या समस्यामध्ये त्या ठिकाणी अंतर्भिमुख होऊन त्या समस्यांच्या खोलवर जाऊन त्यातलं सत्य शोधून काढू शकतो. आणि कल्पनाशक्ती अशी प्रबळ असल्यामुळं तो गुंतागुंतीच्या समस्या त्या ठिकाणी सखोल विचार करून त्यामध्ये अंतर्गत सत्य शोधून काढू शकतो. केवळ आजच्या समाजापुरत्या नव्हे, आजच्या समाजाचीच नव्हे, तर त्या ठिकाणी भविष्यातील समाजाबाबत तो योग्य कल्पना करू शकतो, योग्य त्या ठिकाणी भाकीत करू शकतो. एवढी त्याची कल्पनाशक्ती ही प्रबळ असली पाहिजे. आणि अनेक संशोधनकर्त्याकडं हा सामान्य गुण म्हणजेच कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन पॉवर ही त्या ठिकाणी मोठी असते आणि त्यांच्या कल्पनाशक्तीतून ते आजच्या समाजाच्या वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी खोलवर जाऊन त्याचा विचार करतात आणि त्यामध्ये त्या ठिकाणी सखोल विचार करून त्या समस्या सोडवतात. आणि एवढंच नाही, आजच्या समाजाच्याच समस्या सोडवतात असे नाही, तर भविष्यातील भविष्यातसुद्धा समाजासमोर ज्या समस्या येणार आहेत त्याबद्दलसुद्धा ते योग्य कल्पना त्या ठिकाणी मांडू शकतात. त्यासाठी संशोधनकर्त्याकडं त्याची कल्पनाशक्ती ही त्या ठिकाणी प्रबळ असली पाहिजे, हा गुणसुद्धा असला पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी आपण थांबूया. बाकीचे सामान्य गुण आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया.